हॅलो फ्रेंड्स, तर मी आलेले आहे स्ट्रॉबेरी फेस्टिवलला. हे फेस्टिवल चिंचवडमधील ना एल्प्रो मॉल आहे ना, तिथं ऑर्गनाईज केलेलं आहे. 2 दिवसाचं हे फेस्टिवल आहे, 4 आणि 5 तारीख, सॅटर्डे संडे. शनिवारी मी बिझी होते त्यामुळे मला येता आलं नाही आणि आज आहे संडे. यायला सुद्धा बराच उशीर झाला, जवळपास 7:30 वाजलेले आहेत. आणि इथे येण्याची अशी 2-3 कारणं आहेत ॲक्च्युली. पहिलं म्हणजे स्ट्रॉबेरी महोत्सवाला मी पहिल्यांदाच येते आहे आणि मला भरपूर इथून शॉपिंग करायची आहे, भरपूर गोष्टी मी घेणार आहे. आणि हे जे आहेत ना, ते शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या स्ट्रॉबेरीपासूनचे उत्पादन इथं आपल्याला मिळणार आहेत. आणि दुसरं म्हणजे माझी पार्टनर, 2-2.5 महिने झाला आम्ही भेटलेलो नाही आहोत. आमच्या ज्या काही मीटिंग असतील ना, त्या फोनवर आणि व्हिडिओ कॉलवरच होत आहेत आणि या निमित्तानंच भेटणंसुद्धा होईल. स्ट्रॉबेरी महोत्सवचा खूप मोठा प्रोजेक्ट मी केलेला आहे. त्याच्यामध्ये मी busy busy होते. आहे. 2 महिने गायब आहे, आता परत आलेले आहे. की कुठं होता तुम्ही 2 महिने? मी गेले 2.5 महिने भीमाशंकर इथं आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी प्रोसेसिंगचं ट्रेनिंग देण्यासाठी अत्यंत दुर्गम आदिवासी भागात होते. फक्त ते स्ट्रॉबेरी लागवडीपासूनचा स्ट्रॉबेरी प्रोसेसिंगपर्यंतचा प्रवास माझ्या मार्गदर्शनाखाली केला आहे. आणि हे जे एक्झिबिशन दिसतंय ते पूर्णपणे त्याच्या मार्गदर्शक म्हणून मी काम करत आहे. 2.5 महिने माझा शेतकरी हा बांधावरून व्यवसायाकडे आला, हे खरं या प्रशिक्षणाचं यश आहे आणि यामध्ये मी बिझी होते. त्यामुळं सगळ्यांना आता कळालं असेल की माझी पार्टनर कुठं गायब होती आणि उद्यापासून आता आम्हाला भरपूर काम असणार आहे. नमस्ते सर. आणि कसा रिस्पॉन्स होता? फर्स्ट टाइम हे ऑर्गनाईज केलंय ना? येस. आपण महाराष्ट्र शासन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि सकाळ माध्यम समूहाची सिमॅसेस लर्निंग LLP ही कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था जी आहे, यांच्या एकत्रित माध्यमातून हा प्रयोग राबवण्यात आला. आणि भीमाशंकर परिसरातील जे शेतकरी आहेत, विशेषतः आदिवासी, यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी शासनाने प्रोत्साहन केलं. परंतु प्रोत्साहन दिल्यानंतर या शेतकऱ्यांना मूल्यवर्धन करून त्यापासून विविध प्रकारचे जे प्रॉडक्ट्स तयार होतात, त्या प्रॉडक्ट्सला मार्केट उभं करण्याचं काम आपण या स्ट्रॉबेरी महोत्सवाच्या माध्यमातून केलं. गेली 2 दिवस पुणेरी ग्राहक या ठिकाणून येऊन थेट आपल्या शेतकऱ्यांकडून हे सर्व प्रॉडक्ट परचेस करत होते. अतिशय सुंदर असा रिस्पॉन्स 2 दिवसामध्ये आपल्याला मिळाला. लाखो रुपयांची उलाढाल या महोत्सवातून झाली. तर शासन आणि प्रायव्हेट पार्टनरशिप जेव्हा होते, त्यातून काय मोठं काम उभं राहू शकतं हे या महोत्सवाच्या माध्यमातून दिसून आलेलं आहे. खूपच छान इव्हेंट झाला, करता येईल. परंतु 2 दिवसात अधिकाधिक अजून जास्त स्ट्रॉबेरी, जे की फ्रेश, आपण जे नैसर्गिक म्हणत होतो, कारण आजची जी काही बऱ्याच ठिकाणी स्ट्रॉबेरी अवेलेबल होते त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे फवारणी केल्या जातात. कीटकनाशकांची फवारणीमुळे त्याचे रेसिड्यू त्यामध्ये उतरतात आणि त्याची टेस्टही बदलते. परंतु भीमाशंकर परिसरामध्ये हे शेतकऱ्यांना मुळातच नैसर्गिकरित्या आपण ती पिकवण्याचं जे काही तंत्रज्ञान होतं ते त्यांनी आत्मसात केलं. त्यामुळे त्याची जी गोडी आहे, त्याची जी क्वालिटी आहे, इट्स टोटल डिफरंट फ्रॉम महाबळेश्वर स्ट्रॉबेरी. त्यामुळे पुढच्या वर्षी सुद्धा अजून चांगल्या पद्धतीने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. थँक्यू सो मच. तर आदिवासी शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले प्रोडक्ट आपल्याला इथं पाहायला मिळतील. यामध्ये ना स्ट्रॉबेरी चिक्की, स्ट्रॉबेरी बर्फी, स्ट्रॉबेरीचे लोणचे, वाव, त्याचप्रमाणे गुलकंद, ज्यूस, मुखवास, सिरप, जाम, अशा भरपूर गोष्टी इथं आहेत. चला बघूयात. तर या स्ट्रॉबेरी फेस्टिवलला ना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि 2 दिवसात लाखोंची उलाढाल आणि ग्राहकांची गर्दी, असं टायटलच सकाळी पेपरमध्ये पाहायला मिळालं. चला या म्हणजे प्रकल्पाबद्दल, प्रोजेक्टबद्दल ना आपण वेगवेगळ्या लोकांकडून जाणून घेऊया. नाव शंकर केंगले. मी भीमाशंकर या ठिकाणी, म्हणजे जो आमचा ट्रायबल एरिया आहे आणि त्या ट्रायबल एरियातला शेतकरी, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी. तर आमच्या भागामध्ये स्ट्रॉबेरी भरपूर प्रमाणामध्ये आता पिकवायला लागलो आहे. परंतु मार्केटचा इश्यू असल्यामुळं जी उर्वरित स्ट्रॉबेरी जी राहते त्याचं करायचं काय, मग त्याचे बाहेर प्रॉडक्ट कसे निर्माण करायचे. सकाळच्या माध्यमातून आम्हाला गांधारी दिंडी मॅडम हे आमच्याकडे ट्रेनिंगला आले होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने एखादी आई आपल्या मुलाला जशी शिकवती, तसे संस्कार घालते, त्या पद्धतीने आम्हाला आमचं एक 15 दिवसामध्ये एकदम घरच्यासारखे संबंध आले. खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने. आणि त्यांची जी एनर्जी आहे
विचारता सोय नाही. आणि ते सगळे जे प्रोडक्ट त्यांनी शिकवले, आता आम्ही ते प्रोडक्ट या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून बनवले. आज आता स्टॉल संपलाय 2 दिवसामध्ये, प्रोडक्ट जवळजवळ संपलेत, त्याच्यामध्ये दाखवण्याकडे राहिले नाही. आणि एक वेगळी अशी आहे त्याच्यामध्ये, त्याचं स्ट्रॉबेरी किंवा ते प्रोडक्ट जर म्हटलं तर मॅप्रो महाबळेश्वर. हो ना, हो. हा, मग आपण तिथं म्हटलं का आम्हाला क्रश पाहिजे, मग तो मॅप्रोच आहे का नाही. मग आम्हाला आमची काहीतरी वेगळी ओळख निर्माण झाली. पण त्यासाठी मॅडमने आमच्याकडं स्ट्रॉबेरी हे हे स्ट्रॉबेरी मुखवास आहे. हे फक्त भीमाशंकरचं स्ट्रॉबेरी मुखवास तुम्हाला भेटेल, तिथं महाबळेश्वरला हे भेटणार नाही. स्ट्रॉबेरीचा गुलकंद भीमाशंकरलाच भेटणार, स्ट्रॉबेरीचं लोणचं भीमाशंकरला भेटणार, स्ट्रॉबेरी सत्व भीमाशंकरलाच भेटणार. मग आपल्यामध्ये काहीतरी खूबी पाहिजे, आपल्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण काहीतरी पाहिजे, तरच लोक आपल्याकडे आकर्षित होतात. त्या पद्धतीने दिंडे मॅडमने आम्हाला शिकवलं. भविष्यामध्ये आम्हालाच नाही तर आमच्या भावी पिढीला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. हा, बरोबर. आणि विशेष म्हणजे 15 दिवसापूर्वी आम्हाला शिकवलंय, त्यानंतर हे आमचे संबंध असे मॅडमला म्हटलं मी लस्सी बनवते, पण युनिक लस्सी आम्हाला पाहिजे. त्यांनी रेसिपी सांगितली. आज या ठिकाणी स्टॉल लावलं लस्सी राहिलीच नाही. 3 वेळा लस्सी हवी आता. हो, 3 वेळा बनवली लस्सी, राहिलीच नाही. आणि एवढी लोकांना आवडली काही विचारतच सोय मस्त नाही. मस्त, खूप छान छान छान, मस्त. बहुत सारे लोगों को आई थिंक तलाश है, जिसे लोग नाच भी रहे उछल भी रहे रानी की तलाश में. आई होप काय ते गुजबेरी आहे. हो गुजबेरी. ती माझी friend आहे. आणि ह्यांची ही सगळी शेती आहे. गुजबेरी और किसी के अनुभव आम्हाला खूप छान आलेला आणि ह्या मॅडमने आम्हाला शिकवलेलं हो हो. सुंदर त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आणि फर्स्ट टाइम ना तुम्ही हे स्टॉल. हो हो, मस्त मस्त. आमचा तर म्हणजे काहीच अनुभव नव्हता. आम्ही पहिल्यांदा मॅडमकडे प्रशिक्षण घेतलं, तर आम्हाला म्हणजे आता असं वाटतं आपण काहीतरी करू शकतो. मस्त. हे काय आहे? स्ट्रॉबेरी मुखवास. कसं खायचं? हा फक्त ते आणि हे टेस्ट वेगळी आहे का आपली? ह्याचं किती आहे? हे दोन्ही. तर अशा प्रकारे लोणचं संपलेलं आहे. संपलेलं आहे. चला, आम्हीच उशीर आलो का? ऐक ना तू पण. आणि आम्ही इथे स्ट्रॉबेरीचे खूप काय काय नवीन नवीन आईस्क्रीम ट्राय करतो ॲक्च्युली. तू हॉट चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी घेतली आहे आणि मी स्ट्रॉबेरी. मस्त. शॉपिंग केली आहे. हो ना, आलेलं थोडा उशीर झाला ॲक्च्युली आम्हाला यायला. स्ट्रॉबेरी चॉकलेट मस्त आहे. हॉट चॉकलेट आहे बघ. स्ट्रॉबेरी पण घालतो. पडेल पडेल. प्रोसेसिंगमध्ये स्ट्रॉबेरी जाम, स्ट्रॉबेरी क्रश, लोणचे, गुलकंद, आणखीन मुखवास, स्ट्रॉबेरी प्रोटीन पावडर हे आम्ही गंधाने मॅडमच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही सगळं बनवलेलं आहे. आणि आज पुण्यामध्ये एल्ब्रो सिटी मॉलमध्ये हो ना. हे 2 दिवस स्ट्रॉबेरी महोत्सवमध्ये पुण्यामध्ये आणलेले आहेत. आणि त्याला प्रतिसाद पण आम्हाला खूप चांगला छान भेटला. प्रतिसाद चांगला मिळाला ना. प्रतिसाद आम्हाला मस्त, भेटला. आणि असं वाटतं हे 12 महिने चालू राहावं. 12 महिने स्ट्रॉबेरी आला पाहिजे ना. हा हा. असं नियोजन आहे. आता पुढल्या वर्षी बघू आम्ही गुजबेरी, पेरू आणि पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेलं आहे. स्ट्रॉबेरी पण त्याची क्वालिटी, खाण्याची चव ही एकदम आवडली. पुणेकरांनी आम्हाला भरपूर साथ दिला, हे पण खूप महत्वाचं आहे. हो ना. हो. बरेच स्टॉल हे झालेत म्हणजे हा, हा. संपलेत संपले प्रोडक्ट सगळे सगळं. लोणचं वगैरे आपलं स्ट्रॉबेरी संपले ते. हो ना.
आत्ता मी नवऱ्याला हेच म्हणत होते की भारतात आल्यापासून ना खाण्यापिण्याची सुद्धा कमी नाही आहे आणि इथं भरभरून प्रेम करणाऱ्या लोकांची सुद्धा. अमेरिकेत असताना ना आम्ही वेगवेगळ्या शेतींना भेट द्यायचो आणि तिथली जी काही माहिती आहे ना ती तुमच्यावर शेअर करायचो. आज स्ट्रॉबेरी फेस्टिवलला आम्ही आलो आहोत आणि इथं बऱ्याच शेतकऱ्यांशी भेटणं झालं, बोलणं झालं आणि त्यांच्याकडून सुद्धा खूप छान माहिती आम्हाला मिळाली. पुढच्या वर्षी नक्कीच आपण तिथं जाऊ आणि त्यांच्या शेतीविषयी सुद्धा माहिती घेऊ. नमस्कार. आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत की आपण स्ट्रॉबेरी महोत्सवाचं आयोजन केलं होतं. भीमाशंकरच्या परिसरामध्ये स्ट्रॉबेरीचं उत्पादन आलेलं आहे आणि त्याच्या बऱ्याच वस्तू तयार करून आपण विक्रीसाठी हा उत्सव केला आहे. ॲक्च्युली आपल्या आदिवासी बांधवांच्या बाबतीत म्हटलं तर जलजंगल जमीन ही त्रिसूत्री आहे जीवनाची. म्हणजे त्यांचं जे काही जीवन आहे ते केवळ भात, नागली किंवा सोयाबीन ह्या पारंपरिक पिकांवरती आहे. पहिल्यांदा हा प्रयत्न केला गेला की एक कॅश क्रॉप म्हणून आपण स्ट्रॉबेरी घेतली. जवळजवळ 5 गुंठ्यासाठी आपण प्रत्येक लाभार्थ्याला 40,000चं आपण अनुदान दिलं होतं. त्यामध्ये असे 250 शेतकऱ्यांसाठी 1.25 करोड रुपयांची ही योजना होती. तालुक्याचे विद्यार्थी नामदार दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही योजना यशस्वी झाली. परंतु उत्पादन आलं चांगलं, त्याच्या वस्तू विक्रीसाठीचं आम्हाला मार्केटिंग नव्हतं किंवा विक्री कुठं करायचं आमच्या लाभार्थ्यांना माहिती नव्हतं आणि स्ट्रॉबेरी ही 4 दिवसांनंतर खराब होती. अशा वेळेला मग SILC आणि सकाळ मीडिया पार्टनर यांच्या माध्यमातून आम्ही ट्रेनिंगचं आयोजन केलं. लाभार्थ्यांना स्ट्रॉबेरीचे जॅम, जेली, ज्यूस, स्क्वॅश, इव्हन मॅडमनी तर त्याची लोणची पण तयार करून दाखवली. स्ट्रॉबेरीचं फार इनोव्हेटिव्ह गोष्ट होती आणि ह्या सर्व वस्तूंचं आज प्रदर्शन आणि विक्री 2 दिवसाचा कार्यक्रम. मस्त, छान छान. बाय बाय बाय. हो ना. उद्या भेटू. उद्या आम्ही भेटणार आहे. आता कायम व्हिडिओ मध्ये दिसणार. काळजी नका करू. हो ना, आता 2 महिने संपले, मोठी जबाबदारी संपली. बाय बाय. स्ट्रॉबेरी फेस्टिवल खरंच भारी होता, आम्हाला खूप आवडला. अरे वा, मुलांच्या आवडीची गोष्ट. येस, बुक्स त्यांना खूप आवडतात वाचायला. त्यांना घेऊन यायला हवं होतं असं वाटतं. ॲक्च्युली समर आहे ना, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये बिझी असतात आणि संध्याकाळपर्यंत थकून जातात आणि आम्ही इथं उशिरा आलो होतो आणि माहीत नव्हतं ॲक्च्युली बुकचे स्टॉल किंवा बुक फेस्टिवलसुद्धा इथं आहे म्हणून. काही हरकत नाही, आता सुट्ट्या आहेत ना, आणखीन एक चक्कर आमची होईलच. काय घेतलं होतं लास्ट टाइम? घेतलं होतं ते आपलं सोसायटीचे मिक्स पण करून देऊ शकतो. मला पण द्या. राहू दे. चला, तर 9 वाजलेले आहेत आणि आम्ही शूज शॉपिंग करतोय. आम्हा दोघांना ना बऱ्याच दिवसापासून शूज बाय करायचा होता. प्रत्येक वेळी असं होतं की सॅटर्डे संडे जाऊ आणि घेऊ म्हणून, पण दर विकेंड आमचा कशा ना कशातमध्ये जातोच, बिझीच असतं. आज या साईडला आलो होतो म्हणून म्हटलं की चला आज मस्त शूज बाय करूयात. आणि इथं थोडीशी शॉपिंग झाली आहे आमची. चला, तर आता घरी पोहोचेपर्यंत 10 वाजतील आणि याचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.